कशा रीतीनं प्रचार व्हायचा त्याची आज बैठक लोकसभेची इथं झालेली आहे टेंभुर्णीमध्ये। आपल्यासोबत खासदार रणजितदादा निंबाळकर आहेत। भाजपचे माढा लोकसभेतली सर्वच मंडळी इथं पोचली होती। प्रचाराच्या नारळाची तयारी आता कधी नारळ फुटणार? आता पहिल्यांदा सर्व महायुतीच्या सर्व घटकांना अशी चर्चा केली जाईल। आपण महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, याचबरोबर रयत क्रांती आहे, RPI आहे, प्रहार आहे, याचबरोबर रासपा आहे। आज अनेक लोकांचा घटकांचा हा महायुतीचा पक्ष आहे। सर्व नेत्यांच्या बैठका होतील आणि त्यानंतर मात्र मग प्रचाराचा नारळ फुटला जाईल। आता ज्या पद्धतीनं जी काही नाराजी होती, माढा सगळ्यात जास्त चर्चेत होता। मोहिते पाटील असतील, रामराजे निंबाळकर असतील, घटक पक्षातले कोण सावंत असतील, तर हे नाराजांची चर्चा कधी आणि कशा रीतीने केली जाते? या सायमेंटेनियसली याच्यावर चर्चा चालू आहे। निश्चितपणे आम्ही मोदीजींच्या बरोबर काम करताना आम्ही त्यांच्याबरोबर शिकलेलो आहे की सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास। तर सर्वांना बरोबर घेऊनच ही लढाई आम्ही लढणार आहोत। या दृष्टीने पक्षाची व्यूहरचना आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते याच्यासाठी प्रयत्न करत आहेत। उमेदवार म्हणून मी ज्यांना आवश्यक आहे त्यांना मी जाऊन भेटणार आहे आणि पक्ष ज्या सूचना देईल त्यांनाही भेटणार आहे। काम करताना वेगवेगळ्या ठिकाणी पूर्वी जर आजची महायुती ही 2.5-3 वर्षापूर्वी वेगवेगळ्या आम्ही विचारात वेगवेगळ्या बैठकीत होतो। त्यामुळं त्या तत्कालीन लोकांच्या काय असतात ते गैरसमज असतात, तेही भेटून एक संघ महायुती म्हणून आम्ही इलेक्शनला समोर जाणार आहोत। किरकोळ मतभेद हे सर्वकडे असतात, सर्वच पक्षामध्ये असतात किंवा सर्व ठिकाणी असतात। निश्चितपणे पक्षाची भूमिका आणि आमची भूमिका ही नम्रतेची असल्यामुळे सर्वांना बरोबर घेऊन जाऊ। अगदी थेट बोलायचं तर मोहिते पाटलांशी बोलणार का, मोहिते पाटलांना भेटणार का, रामराजे निंबाळकर असतील त्यांना भेटणार का? मी सर्वांना भेटणार आहे। आणि कितपत आता ह्या सर्व नाराजी जी काही जणांची होती, काय ही सर्व जुन्या मंडळी ज्यांनी गेल्यावेळी तुम्हाला साथ दिली होती यांची सर्वांची नाराजी दूर होईल याचा विश्वास? गेल्या वेळेस ज्यांनी मला मदत केली होती त्या सर्वांची नाराजीविषयी जे माझ्याबरोबर आता थोडंसं उमेदवारीचे आहे तर मोहिते पाटील सोडले तर सर्व आमच्याबरोबर आहेत। तर त्यांना मानणारे जे काही लोक आहेत तर त्या मोहिते पाटील कुटुंबियाची नाराजी दूर करण्यासाठी पक्षपातळीवर हालचाली होतील, मला त्याच्यामध्ये कुठली शंका नाही। उमेदवार समोरचा कोण आहे अजून ठरायला तयार नाही आहे, काय विश्वास कितपत आहे? तर हीच महायुतीची ताकद आपल्याला दिसत असेल की समोरचा उमेदवार कोण टाकावा हे विरोधकांना कळत नाही। सोलापुरातनं 2 खासदार मोदींच्या नवीन सरकारला मदत करण्यासाठी जाणार, माढा आणि सोलापूर। माढा आणि सोलापूरचे दोन्ही खासदार हे तुम्हाला लोकसभेमध्ये पुढे दिसतील, भाजपचेच दिसतील। काय नेमका विजयाबद्दल काय वाटते, कुठली आव्हानं आता समोर दिसतात? मला मागच्या वेळेस आव्हानं होती 2019ला, यावेळेस महायुतीची एवढी ताकद वाढलेली, राष्ट्रवादी बरोबर आहे, RPI बरोबर आहे, रासप बरोबर आहे, या सर्व संघटना आणि शिवसेना तर पूर्वीपासून बरोबर आहे। आता या ठिकाणची ताकद वाढलेली आणि या ठिकाणी 5 वर्ष मोदीजींच्या मार्फत किंवा देवेंद्रजींच्या मार्फत, शिंदेसाहेबांच्या मार्फत जी काही कामं झाली त्याच्यामध्ये लोक समाधानी आहेत। हजारो कोटी रुपयाची विकास कामं या मतदारसंघामध्ये झालेली आहेत आणि देशात सर्वाधिक चर्चेत असला तरी सर्वाधिक काम झालेला हा मतदारसंघ आहे। आणि मला खात्री आहे की सर्वसामान्य 85% जनतेला असं वाटतं की त्यांना मोदीजींना पंतप्रधान बघायचं आहे। त्यामुळे सर्व जनतेतून कमळाशिवाय दुसरं काय या ठिकाणी दिसणार नाही। आता थेट जनतेत जाऊन प्रचाराला सुरुवात होणार, थेट जनतेत जाऊन प्रचाराला सुरुवात होणार। तर हे होते रणजितदादा निंबाळकर, ज्यांची नाराजी होती त्या सर्वांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे। किरकोळ विषय असणार आहेत, हे सर्व नाराजी लवकर दूर होईल आणि एक संघपणे महायुती निवडणुकीच्या रिंगणात आता उतरलेली दिसेल, प्रचाराच्या रिंगणात उतरलेली दिसेल आणि सोलापुरातनं 2 खासदार भाजपचे मोदी साहेबांना पाठिंबा देण्यासाठी जातील। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, ABP माझा, टेंभुर्णी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।